नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की मी सगळ्यांसाठी इतकं करतो, पण माझी किंमत ही कधीच कोणाला का वाटत नाही? घरात असो, नातेवाईकांमध्ये असो, कामाच्या ठिकाणी असो किंवा मित्रमैत्रिणींमध्ये असो. अनेक लोक प्रेम मिळवतात, पण आदर मिळवत नाहीत. आणि प्रेमापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे आदर. कारण प्रेम हे परिस्थितीनुसार बदलू शकतं. पण आदर हा माणसाच्या व्यक्तिमत्वामुळे कायम राहतो. खूप लोकांना असं वाटतं की लोक माझा आदर करत नाहीत, कारण माझं नशीब खराब आहे, मी गरीब आहे, माझ्याकडे जास्त पैसे नाहीत. पण खरं कारण मात्र वेगळंच असतं. लोक तुमचा आदर तुमच्या पैशामुळे करत नाहीत, ते तुमच्या सुंदर दिसण्यामुळे करत नाहीत, तुमच्या मोठ्या घरामुळेही करत नाहीत. ते तुमच्या वागण्यातून ठरवत असतात की या व्यक्तीशी कसं वागायचं. एक छोटीशी गोष्ट सांगते. एका ऑफिसमध्ये दोन कर्मचारी होते. दोघेही सारखंच काम करायचे. पहिला कर्मचारी प्रत्येकाचं काम ऐकायचा, प्रत्येकाचं काम करायचा, सगळ्यांना हो म्हणायचा. कोणी काही बोललं तरी शांत राहायचा. आणि दुसरा दुसरा मदत करायचा, पण स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवायचा. नंतर काही दिवसांनी, काही महिन्यांनी काय झालं माहिती आहे? पहिल्या व्यक्तीकडे लोक फक्त कामासाठी जाऊ लागली, पण दुसऱ्या व्यक्तीकडे लोक सल्ल्यासाठी जाऊ लागले. फरक कुठे होता? कारण एकाने स्वतःची किंमत केली आणि दुसऱ्याने स्वतःचा आदर जपला. लक्षात ठेवा, लोक तुमच्याशी तसंच वागतात जसं तुम्ही स्वतःबद्दल त्यांना शिकवता. मला सांगा, जर तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला विसरून दुसऱ्यांना खुश करत राहिलात, तर लोकांना वाटायला लागतं ही व्यक्ती नेहमीच उपलब्ध असते. आणि मग ते तुमच्या वेळेची, तुमच्या भावनांची आणि मेहनतीची किंमत करणं सोडून देतात. मित्रांनो, आदर हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. आणि तो कमवण्यासाठी मोठा पराक्रम करायची गरज नसते, तर छोट्या छोट्या सवयी या पुरेशा असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही छोट्या छोट्या सवयी पाहणार आहोत, अशाच काही गोष्टी पाहणार आहोत. आणि ज्या दिवशी तुम्ही या गोष्टी अंमलात आणाल, त्या दिवसापासून लोकांच्या नजरेमध्ये तुमची किंमत बदलायला सुरुवात होईल. पण त्यासाठी आधी एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. लोक नेमकं कोणाचा आदर करतात? चला तर पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे जो स्वतःचा आदर करतो. मित्रांनो, जर तुम्ही स्वतःलाच कमी समजत असाल, तर दुसरे तुम्हाला मोठं का समजतील? म्हणून स्वतःबद्दल चांगलं बोलायला शिका आणि स्वतःच्या मतांना महत्त्व द्या. दुसरी गोष्ट, जो व्यक्ती प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही. सगळ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही बऱ्याचदा स्वतःला हरवून बसता. कधी कधी नाही म्हणताही आलं पाहिजे, आणि ही स्वाभिमानाची खूण आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जो व्यक्ती शब्द पाळतो. आजकाल लोक मोठी मोठी आश्वासनं देतात, पण पाळत नाहीत. विश्वास हा आदराचा पाया आहे. तुमचं बोलणं आणि तुमची कृती जर जुळली, की लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. चौथी गोष्ट म्हणजे जो शांत असतो. मित्रांनो, मैत्रिणींनो, प्रत्येक वादामध्ये जिंकणं म्हणजे मोठेपणा नाही. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. शांत माणूस हा कमकुवत नसतो, तर तो स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असतो. पाचवी गोष्ट म्हणजे जो स्वतःची जबाबदारी घेतो. मित्रांनो, कधी कधी चूक झाली तर कारण सांगत बसू नका, ते स्वीकारा. जे लोक आपली चूक स्वीकारतात आणि त्यानुसार बदल करतात, अशा लोकांचा आदर हा कायम राहतो. नाहीतर काही लोकही असे असतात की स्वतःची चूक मान्य करायलाच तयार नसतात. जो चूक स्वीकारतच नाही, तर तो स्वतःमध्ये सुधारणा कशी करणार? सहावी गोष्ट, जो स्वतःचा वेळ जपतो. प्रत्येक फोन लगेच उचलणं, प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर देणं किंवा प्रत्येकाच्या मागे धावणं, यामुळे लोकांना असं वाटतं तुम्हाला तुमच्या वेळेची किंमत नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या वेळेची किंमत केली, तरच इतरही तुमच्या वेळेची किंमत करतील. नाहीतर ते तुम्हाला गृहीत धरतील की याला तर काय, काही काम नसतं. जेव्हा पण मी फोन करेल तेव्हा तो उपलब्ध असतो, किंवा जेव्हा पण कोणत्या कामासाठी त्याला बोलवेल तर तो लगेच येईल. सातवी गोष्ट म्हणजे जो सतत शिकत राहतो. ज्ञान असलेल्या व्यक्तीकडे लोक आपोआप आकर्षित होतात. त्यांचा सल्ला ऐकतात, कारण त्यांना माहिती असतं की ही व्यक्ती विचार करून बोलते. पण अजून एक गोष्ट आहे, जी या सगळ्यांपेक्षाही महत्वाची आहे, आणि ती नसली तर बाकी सगळ्या गोष्टींचा उपयोग कमी होतो. आणि ती गोष्ट कोणती? तर ती गोष्ट आहे स्वाभिमान. सर्वात मोठी गोष्ट, आदर टिकवून ठेवण्याचं सर्वात मोठं रहस्य
मित्रांनो, स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही. स्वाभिमान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं. लोकांना तुमच्याशी प्रेमाने वागू द्या, पण स्वतःचा अपमान कधीही स्वीकार करू नका. मित्रांनो, जिथे तुमची सतत किंमत कमी केली जाते, तिथे कायम राहणं ही सहनशीलता नाही, तर तो स्वतःवर अन्याय करणे आहे. आणखीन एक गोष्ट, लोक तुमचा आदर तेव्हाच करतात जेव्हा तुमचं आयुष्य हे फक्त लोकांना खुश करण्यासाठी नसतं. तुमची स्वतःची अशी ध्येय असतात, तुमची स्वतःची अशी ओळख असते, तुमचे स्वतःचे निर्णय असतात. लक्षात ठेवा, जगात प्रत्येकाला खुश करणं हे अशक्य आहे. आज तुम्ही सगळ्यांसाठी सर्व काही कराल, तरीही लोक उद्या तुमच्यावर टीका करतील. म्हणून लोकांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मूल्यांवर जगायला शिका. आजपासून स्वतःला हे 4-5 प्रश्न विचारा, की मी स्वतःचा आदर करतो का? मी गरज नसताना प्रत्येकाला हो म्हणतो का? माझा शब्द मी पाळतो का? मी माझा वेळ जपतो का? आणि मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड करतो का? या 5 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं तुमचं आयुष्य बदलू शकतात. आणि शेवटी एक गोष्ट मनात कायम ठेवा, लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला इतकं मजबूत बनवा की लोकांचं वागणं आपोआप बदलायला लागेल. कारण जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता, तेव्हाच जगही तुमची किंमत ओळखायला लागतं. आदर हा मागावा लागत नाही, तो तुमच्या स्वभावातून, तुमच्या निर्णयांमधून आणि तुमच्या स्वाभिमानातून आपोआपच मिळतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, लोक तुमचा आदर तेव्हाच करायला लागतात जेव्हा तुम्ही स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांच्या मतांवर जगणं बंद करता. खूप लोकांचं संपूर्ण आयुष्य हे एका भीतीत जातं की लोक काय म्हणतील, आणि ही 4 शब्दांची भीती अनेकदा अनेकांचं स्वप्न मारून टाकते. कोणी नवीन व्यवसाय सुरू करत नाही, कोणी स्वतःचं मत मांडत नाही, कोणी स्वतःच्या आनंदासाठी जगत नाही, कारण त्यांना वाटतं की लोक हसतील, लोक काय बोलतील. पण एक सत्य लक्षात ठेवा, ज्या लोकांना तुम्ही घाबरता ते लोकही त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या स्वतःच्याच समस्यांशी झुंजत असतात. त्यांना तुमच्याबद्दल विचार करायला तितकाही वेळ नसतो जितका तुम्ही समजता. आणि म्हणून प्रत्येक निर्णय घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा, हा निर्णय मी माझ्या आनंदासाठी घेत आहे की लोकांना खुश करण्यासाठी? जर उत्तर दुसरं असेल तर थांबा आणि पुन्हा विचार करा. कारण दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादात अनेक जण स्वतःला हरवून बसतात, आणि शेवटी ज्यांच्यासाठी त्यांनी स्वतःचा त्याग केला तेच लोक त्यांना गृहीत धरू लागतात. म्हणून मित्रांनो, आजपासून एक छोटासा बदल करा. स्वतःच्या मताचा आदर करा, स्वतःच्या वेळेचा आदर करा आणि स्वतःच्या स्वप्नांचा आदर करा. कारण जो माणूस स्वतःची किंमत ओळखतो, त्याची किंमत जगालाही ओळखावी लागते. आणि लक्षात ठेवा, आदर हा शब्दांनी मिळत नाही, तो तुमच्या शांत आत्मविश्वासातून, ठाम निर्णयांतून आणि स्वाभिमानाने जगण्याच्या पद्धतीतून मिळतो. जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता, तेव्हा हळूहळू जगही तुम्हाला महत्त्व द्यायला लागतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तो अशा व्यक्तीबरोबर नक्की शेअर करा, जी सतत इतरांसाठी जगते पण स्वतःची किंमत विसरते. आणि हो, अशाच वास्तववादी जीवन बदलणाऱ्या मराठी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.